प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊयात आणि सर्वच घटकाचं रिव्हिजन आपण या माध्यमातून घेतोय. तर आज आपण संख्यावरील क्रिया यामध्ये लसावी मसावी आहे, वर्ग वर्गमूळ आहे, विभाज्यतेच्या कसोट्या, त्याचबरोबर घातांक, गुणोत्तर, प्रमाण, सरासरी या 7 ते 8 घटकांचा समावेश संख्यावरील क्रिया या भागामध्ये आपणास परीक्षेमध्ये विचारला जातो. तर संख्यावरील क्रिया या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात लगेच. अतिशय सोपा आणि सहज असा हा प्रश्न आहे. या माध्यमातून आपणास एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येला 11ने निशेष भाग जातो, म्हणजे 11ने विभाज्य आहे असा त्याचा अर्थ झाला. यामध्ये पहिला पर्याय आहे 0, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा पर्याय आहे 7 आणि चौथा पर्याय आहे 8. ओके, तर या ठिकाणी खूप साऱ्यांनी रेज हँड केलेला आहे. यामध्ये रुपाली मॅडम, संजय सर, प्रदीप सर, कविता मॅडम. कविता मॅडम, किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 4 8. तर दिलेली संख्या आहे 4 5 स्टार 9 2. 11ची कसोटी म्हणजे एकाड एक फरक, म्हणजे 4 स्टार आणि 2 यांची बेरीज करायची आहे. आणि राहिलेल्या संख्या 5 आणि 9. तर 5 आणि 9ची बेरीज येते 14 आणि 4 स्टार आणि 2 यांची बेरीज येते 6 अधिक स्टार. आता ही बेरीज पण जर 14 आली तर हा फरक येतो 0 आणि फरक 0 असेल तर 11ने भाग जातो. याचा अर्थ 6 मध्ये स्टार मिळवलं की 14 यायला पाहिजे, म्हणजे 6 अधिक स्टार बरोबर 14, म्हणजे स्टारची किंमत असेल 8. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. जर दोन संख्यांचा लसावी 120 व मसावी 10 आहे, जर एक संख्या चाळीस असेल तर दुसरी संख्या कोणती? दोन संख्येचा लसावी 120 मसावी 10 आहे. जर एक संख्या 40 असेल तर दुसरी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 20, दुसरा पर्याय आहे 30, तिसरा पर्याय आहे 80, चौथा पर्याय आहे 60. अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही हे उत्तर शोधू शकतात आणि हे सर्व घटक आपण सोडवून घेतलेत, आपल्याला सराव घेतलेला आहे, यावरच्या टेस्ट झालेल्या आहेत. हनुमंत सर बोला, किती आलं उत्तर? 30. ओके, कसं सोडवलं? करेक्ट, अगदी बरोबर. लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. लसावी 120 मसावी 10, पहिली संख्या 40 गुणिले दुसरी संख्या. या ठिकाणी जर आपणास दुसरी संख्या शोधायची असेल तर 120 गुणिले 10 छेदामध्ये 40. 0 0 कट होईल, 4 1 4, 4 त्रिकोण 12 आणि 0, आणि म्हणून दुसरी संख्या बरोबर 30.
या पद्धतीने आपण सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. संख्याज्ञान या घटकावरील आपण सराव पाहतोय. किंमत शोधा आणि किंमत आपल्याला काढायची आहे. यामध्ये घनमुळात 74,088 छेदामध्ये 1000 बरोबर किती? या ठिकाणी 3 आहे, म्हणजे घनमूळ काढायचे आपल्याला यांचं. पहिला पर्याय 5.2, दुसरा पर्याय 4.2, तिसरा पर्याय 3.2, चौथा पर्याय यापैकी नाही. तर आपणास सेकंदात घनमूळ काढायची पद्धत म्हणजे किमान 10 ते 15 सेकंदामध्ये घनमूळ निघतं या संख्येचं, जर तुम्हाला घनमूळ काढायच्या ट्रिक्स माहिती असतील. आता छेदामध्ये 1000 आहे, त्याचं तर घनमूळ तुम्ही काढू शकालच, परंतु अंशामधील जी संख्या आहे 74,088 याचं घनमूळ आपल्याला काढता येणं गरजेचं आहे. आणि एक प्रश्न वर्गमूळ काढणे किंवा घनमूळ काढणे याच्याशी संबंधित परीक्षेत विचारला जाणार. खूप अवघड प्रश्न असतात असं काही नाही, सोपेही प्रश्न असतात. परमेश्वर सर बोला, किती आलं उत्तर? 4.2. ओके, अगदी योग्य उत्तर आहे 4.2. तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर्वांसाठी एकदा स्पष्टीकरण पाहूयात आपण. घनमूळ काढत असताना अंशामध्ये आहे 74,088, तर घनमूळ शोधत असताना शेवटच्या 3 अंकावर अशी एक रेष ओढायची. त्यानंतर इथं एकक काय दिलेला आहे, तर तो एकक आहे 8. कोणत्या संख्येचा घन केल्यास एकक स्थानी 8 येतं, हे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल 2चा घन केल्यानंतर, म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे त्या उत्तराचा किंवा घनमुळाचा एकक असणार 2, कारण 2चा घन केलं तर 8 येतं. आता हे 3 अंक सोडून राहिलेली संख्या आहे 74. या 74 पेक्षा लहान घन संख्या शोधायची. लहान घन संख्या तर ती आहे 64, आणि 64चं घनमूळ काढायचं आपण लगेच. 64चं घनमूळ येतं 4, तर हा असेल आपला दशक. आणि एकक 2 आलेला आहे हे आपल्याला माहीतच आहे, म्हणजे याचं घनमूळ किती येतं? 4वर 2 म्हणजेच 42. छेदामध्ये 1000 आहे, याचं घनमूळ येतं 10, म्हणजेच उत्तर येईल 4.2. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न.
प्रत्येक प्रश्न नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर निवांत लिहा. परंतु तुमच्याकडे संग्रही असू द्या, यासारखे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. संख्याज्ञान या घटकावर आधारित पुढचा प्रश्न आहे 27चा वर्ग भागिले 9चा घन बरोबर 3चा घातांक n. म्हणजे समजा हे जर असेल, जर असं तर n बरोबर किती. तर या ठिकाणी आपण पाहूयात उत्तर नेमकं काय येतं. तर प्रश्न आहे 27चा घातांक भागिले 9चा घातांक 3 बरोबर 3चा घातांक n. तर या ठिकाणी 27 पाया आहे, इथं 9 पाया आहे आणि इथं 3 पाया आहे. सर्वांचा पाया आपण समान करून घेऊयात. म्हणजे 27 म्हणजे काय, तर 3चा घन कंसाचा वर्ग भागिले 9 म्हणजे काय, 3चा वर्ग कंसाचा घन बरोबर 3चा घातांक n. त्यानंतर घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार होतो. म्हणजे 3चा घातांक 6 भागिले 3चा घातांक 6 बरोबर 3चा घातांक n. तरी त्याला दोन्हीही पद्धतीने आपण सोडवू शकतो. एक तर डायरेक्ट 3चा 6 भागिले 3चा 6 म्हणजे एक उत्तर येणार आहे, किंवा तुम्ही पाया समान असेल आणि भागाकार असेल तर 3चा 6 वजा 6 बरोबर 3चा घातांक n. 3चा 6 मधून 6 गेला म्हणजे 3चा 0 बरोबर 3चा n. पाया समान आहे आणि म्हणून घातांकात n बरोबर 0. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. a चा घातांक 1/3 गुणिले a चा घातांक 2/3 बरोबर a चा घातांक n. जर असं असेल तर n बरोबर किती. पर्याय क्रमांक 1 0, पर्याय क्रमांक 2 1, पर्याय क्रमांक 3 2/3, पर्याय क्रमांक 4 3/4. नेहा मॅडम किती आलं उत्तर. n बरोबर 1. n बरोबर 1 बरोबर उत्तर आहे अगदी. a चा घातांक 1/3 गुणिले a चा घातांक 2/3 बरोबर a चा घातांक n. पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते, म्हणजे a चा घातांक 1/3 अधिक 2/3 a चा घातांक n. ती बेरीज येईल a चा घातांक 3/3 बरोबर 1 आणि 1 चा 1 बरोबर a चा n आणि म्हणून n बरोबर 1. या पद्धतीने आपणास सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 45 मिली झाली. रविवारी किती मिली पाऊस पडावा. म्हणजे आठवड्याची सरासरी 52 मिली इतकी होईल.
सोमवार ते शनिवार पावसाची सरासरी नोंद 45 मिली झाली. रविवारी किती मिली पाऊस पडावा? म्हणजे आठवड्याची सरासरी 52 मिली इतकी होईल. रुपाली मॅडम. 94. ओके. संजय सर. 94 कसं सोमवार ते शनिवार 45 मिलीमीटर येतात आणि त्याचे दिवस येतात 6. ओके. आपण जर त्याला गुणलं तर त्याचं उत्तर येतं 270. बरोबर. आता आपल्याला सांगितलं 7 दिवसाची सरासरी आपल्याला 52 पाहिजे, म्हणजे 52 आपण दाखवतो. ओके, मग 52 गुणिले 7 किती आलं? 52. त्याचं उत्तर येतं 364. बरोबर आहे. आणि 6 दिवसाची किती आली होती? 45 गुणिले 6. 270. यांची वजाबाकी येते 364 वजा 270 बरोबर 94. तर ही असेल करेक्ट. रविवारी पडलेला पाऊस असेल 94. पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे a/b बरोबर 3/2. जर a/b बरोबर 3/2 तर a वर्ग अधिक b वर्ग छेदामध्ये a वर्ग वजा b वर्ग बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 26/5. पर्याय क्रमांक 2 13/5. पर्याय क्रमांक 3 13/10. पर्याय क्रमांक 4. प्रदीप सर, किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 2 13/5. ओके. कोणती पद्धत वापरावी लागते या ठिकाणी? बरोबर आहे. म्हणजे तिथं किंमतच ठेवली का तुम्ही डायरेक्ट? ए वर्ग अधिक बी वर्ग छेदामध्ये ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे तुम्ही असं केलात 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग छेदामध्ये 3चा वर्ग वजा 2चा वर्ग बरोबर 9 अधिक 4 छेदामध्ये 9 वजा 5 बरोबर 9 वजा 4 म्हणजे 13/5. ओके. तर त्याला एक वेगळी पद्धत अशी आहे, आपणास a/b माहिती आहे. a/b बरोबर 3/2. तर दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर काय होईल? a चा वर्ग छेदामध्ये b चा वर्ग बरोबर 9/4. आणि यानंतर योग वियोग क्रिया असा शब्द कधी तुम्ही ऐकला असाल 9वीला असताना. योग वियोग क्रिया. योग म्हणजे काय? एकदा बेरीज एकदा वजाबाकी म्हणजेच योग. म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग म्हणजेच योग आणि a वर्ग वजा b वर्ग म्हणजे वियोग. आणि इकडे पण तसंच होईल. 9 अधिक 4 एकदा होईल आणि 9 वजा 5 एकदा होईल. तर ही बेरीज येईल 9 वजा 4 एकदा येईल म्हणजे 9 वजा 5. म्हणजे पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी उत्तर मात्र सेम येतं, परंतु आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न.
ओके, पाहूया त्याचं स्पष्टीकरण. तर एस बी आणि बी सी याची जर मांडणी अशी केली, 3 4 आणि 5 2, 5 आणि 3चा गुणाकार 15, 4 पंचे 20 आणि 4 2 8. म्हणजे थोडक्यात काय, तर ए आहे 15, बी आहे 20 आणि सी म्हणजे 8. आपल्याला माहितीनुसार सी बरोबर 140 दिलेला आहे आणि सी बरोबर या ठिकाणी 8 आहे. जर आपण हे एक्सच्या प्रमाणात आहे असं जरी समजलं तरी आपण असं लिहू शकतो, 8x बरोबर 140 असेल आणि विचारले ए म्हणजे 15, तर 15x बरोबर किती. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, 15x गुणिले 140 छेदामध्ये 8x. 0 0 म्हणजे 8 x कॅन्सल झालं, 4 न भाग दिला तरी तर 4 त्रिकोण 12, 2 उरले, 4 पंचे 20, 4 2 8. म्हणजे उत्तर येईल 15 गुणिले 35 छेदामध्ये 2. आणि हे जर सोडवलं तर याचं उत्तर येईल 262.5. पर्याय क्रमांक 1 120 अंश, पर्याय क्रमांक 2 170 अंश, पर्याय क्रमांक 3 150 अंश आणि पर्याय क्रमांक 4 130 अंश. ओके, तर बऱ्याच जणांनी रेज हँड केलेला आहे. यामध्ये संतोष कुमार सर, परमेश्वर सर, रुपाली मॅडम, आणखी कोणी सोडवला आहे? ट्राय करा. अतिशय सोपे सोपे प्रश्न पण सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. संतोष कुमार सर, किती आलं उत्तर? 150 अंश, पर्याय क्रमांक 3. 150, पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य उत्तर आहे. 3 कोण दिलेत म्हणजेच 1x अधिक 2x अधिक 3x, तिन्हीची बेरीज येईल 180, म्हणजे 6x बरोबर 180, म्हणजे x बरोबर 30 अंश. आता त्रिकोणाचा सर्वात मोठा बाह्य कोण विचारलाय, सर्वात लहान अंतर कोण कोणता आहे, तर त्रिकोणाचे माप किती असणार आहेत, 1 2 3x म्हणजेच काय 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश. तर बाह्य कोण कोणाचा मोठा असतो, ज्याचा अंतर कोण लहान त्याचा बाह्य कोण मोठा. म्हणजे मोठ्या बाह्य कोणाचे माप (180 मधून 30 अंश वजा करा, उत्तर येईल 150 अंश. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. ओके, तर या ठिकाणी रेज हँड केलेल्यामध्ये ज्याने आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही, प्रदीप सर बोला. पर्याय क्रमांक 42/7. ओके, तर दिलेल्या माहितीनुसार आधी तिरकस गुणाकार करून घेऊयात आपण. म्हणजे त्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो. 4 ने जर इकडे गुणलं तर काय होईल, 4 कंसात 2x अधिक 8 येईल, बरोबर 5 कंसात 3x वजा 4 येईल. 4 न जर गुणलं तर 4x अधिक 4 8 32, बरोबर 3 5 15x मायनस 5 चोक 20. इथं 4 2 8x आहे. ओके, आता हे 8x वजा होईल म्हणजे इकडे राहील 32 अधिक 20 आणि तिकडे येईल 15x वजा 8x. तर 32 मधून 32 आणि 20 यांची बेरीज येते 52 आणि 15x मधून 8x वजा केलं की उत्तर येतं 7x.
आणि म्हणून x बरोबर 52/7. चारशे 84. 484. ओके, काय 22चा वर्ग आहे हा. 22 गुणिले 22 म्हणजे 22 ओळी आणि प्रत्येक ओळीमध्ये 22 विद्यार्थी. तर हा प्रश्न सोडवत असताना एकच लक्षात ठेवा, पर्यायात वर्ग संख्या कोणती आहे. तर इथं ऑलरेडी 125 तर घन आहे, 216 पण घन आहे आणि 564 कुठलाच वर्ग नाही. मग राहिलं काय 484. म्हणून या ठिकाणी मैदानावर 484 विद्यार्थी असतील. त्यामध्ये प्रत्येक ओळीला 22 असतील आणि 22च ओळी असतील. त्यामुळे या ठिकाणी एकूण विद्यार्थी संख्या नेहमी वर्गसंख्याच येते, हे लक्षात ठेवा.